माझं नाव आहे वैष्णवी आणि आज आपण बनवणार आहे मसाला भात. सो चला स्टार्ट करूया. सर्वात पहिले मी कुकरमध्ये टाकलं 2 चमचे तेल, त्याच्यामध्ये टाकलं 1 चमचा तूप, मग थोडं जिरं मोहरी टाकून कढीपत्ता टाकून ते छान 5 मिनिट्स होऊ दिलं. मग त्याच्यामध्ये टाकला मी कांदा आणि तो छान गोल्डन होऊ दिला. मग त्याच्यामध्ये टाकलं मी टमाटर, मग आलू गोबी टाकून ते छान 5 मिनिट्स होऊ दिली. आणि मग त्याच्यामध्ये 1 चमचा मी लसणाची पेस्ट टाकली आणि 2 चमचे मी गरम मसाल्याची पेस्ट टाकली आणि ते छान 5 मिनिट्स होऊ दिली. मग त्याच्यामध्ये 2 चमचा तिखट, 1 चमचा हळद आणि 2 चमचे मीठ टाकलं आणि ते 5 मिनिट्स होऊ दिलं. आणि मग त्याच्यामध्ये 2 चमचे मी दही टाकलं आणि तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्ही झाली. मग ते छान झाली की त्याच्यामध्ये 2 वाटी तांदूळ टाकले मी आणि मग त्याच्यानंतर ते छान मिक्स करून घेतलं. मग त्याच्यामध्ये सोया चंक्स टाकले, मग फ्राईड राईस मसाला टाकला, गरम मसाला टाकला, मॅगी मसाला टाकला आणि मग 4 वाटी मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं. 2 वाटी तांदूळ होते तर 4 वाटी मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि छान कुकर लावून 15 मिनिट मी 2 शिट्ट्या होऊ दिल्या आणि तयार आहे आपला मसाला भात. सो तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करा.